तुला कधी असं वाटलंय का की मी नाही करू शकत, मी पुरेसा चांगला नाही, लोक काय म्हणतील? जर हो तर वेल्क तू सेल्फ डाऊट एक्सपिरियन्स करत आहेस. नमस्कार, स्वागत आहे आपलं बी पॉझिटिव्ह लाईफ या यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण पॉझिटिव्ह माइंडसेट, सकारात्मक गोष्टी यांबद्दल बोलतो. कारण एक सकारात्मक विचार आपलं आयुष्य बदलवू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. सेल्फ डाऊट म्हणजे काय? तो कुठून बाहेरून येतो का? तर नाही, तो आपल्या मनात तयार होतो. तो एक छोटासा आवाज असतो जो हळूहळू मोठा होत जातो आणि सतत सांगतो, तू नाही करू शकत. पण खरं सांगू का, हा आवाज सत्य नसतो, रिअल नसतो. तो फक्त एक फिअर असतो, आपली भीती असते. आणि हे फक्त तुझ्याबरोबरच होत नाही, तर सगळ्यांसोबत होतं. जगातल्या मोठ्या लोकांनीही सेल्फ डाऊट फेस केला. जर म्हटलंच तर अमिताभ बच्चन, जे आज महानायक मानले जातात, त्यांनाही सुरुवातीला रिजेक्ट केलं गेलं होतं. त्यांचा आवाज रेडिओसाठी रिजेक्ट झाला होता. इमॅजिन करा, जर त्यांनी तेव्हा इतरांचं ऐकून स्वतःवर डाऊट घेतला असता तर, की मी नाही करू शकत, तर आज ते या यशाच्या शिखरावर असते का? नाही. ओपेरा विन्फ्रे, तिला एकदा जॉबमधून काढून टाकलं होतं. कारण काय होतं माहिती आहे? तू टी व्हीसाठी नाही किंवा फिट नाही असं कारण सांगितलं होतं. पण तिने त्यावेळी स्वतःवर विश्वास ठेवला आणि आज ती जगातील सर्वात पॉवरफुल वुमेन आहे. बरं, अजून एक उदाहरण. शाहरुख खान यांचं तर नाव ऐकलेत ना तुम्ही? कोण ओळखत नाही त्यांना? त्यांच्याकडे ना फिल्म बॅकग्राऊंड होता, ना फॅमिली सपोर्ट होता. त्यांना पण डाऊट होताच, पण त्यांनी चालायचं निवडलं. म्हणजे काय कळालं का? म्हणजे जो काही सेल्फ डाऊट मनात होता, त्यांनी त्यावर मात केली आणि आज आपल्या पुढे आहेत. सेल्फ डाऊट सगळ्यांनाच येतो, पण फरक इतकाच असतो, कोणी त्याला ऐकतं आणि कोणी त्यावर जिंकतं. आज तू कुठे आहे हे महत्त्वाचं नाही, पण तू पुढे काय करणार हे खूप महत्त्वाचं आहे. सेल्फ डाऊट येणं नॉर्मल आहे, पण त्याला कंट्रोल करून पुढे जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. सेल्फ डाऊट येणं नॉर्मल आहे, पण त्याला कंट्रोल करायला हवं. आणि म्हणून आजपासून आपण हा प्रॉब्लेम ओळखायला सुरुवात करणार आहोत. या पुढचा नेक्स्ट पार्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की जरूर कळवा, आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बी पॉझिटिव्ह लाईफ.